नमस्कार ट्रेडर्स. इंडेक्स व्ह्यू 20 सप्टेंबरसाठी निफ्टीचा जर व्ह्यू बघितला तर निफ्टीनं आज ऑल टाईम हाय तर लावला, पण पुन्हा तिथून स्लिप होऊन खाली 25,380पर्यंत आला. त्यामुळं उद्यासाठी निफ्टी आजचा जो लो लागलेला आहे निफ्टीला 25,376 हा इम्पॉर्टंट आहे. तो ब्रेकडाऊन दिला किंवा गॅपडाऊन झाला तर 25,285 ही लेवल इम्पॉर्टंट आहे. 25,285पर्यंत मार्केट खाली येऊ शकतं असं मला वाटतं आहे. आणि 25,285च्या आसपास जर मार्केटनं सपोर्ट घेतला, बुलिश कॅन्डल मिळाली मला, तर ते बुलिश कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस लावून मी पुन्हा 25,500साठी ट्राय करेन. 25,285सुद्धा जर ब्रेकडाऊन मिळाला तर ही जी ट्रेंडलाईन आलेली आहे ही 25,175 ते 25,190 बी प्रिसाईज 25,175 ते 25,200च्या मध्ये कुठंतरी सपोर्ट घेण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी जर या ट्रेंडलाईनवर कुठं बुलिश कॅन्डल एखादी मिळाली आपल्याला तरीसुद्धा मी लॉंग जाण्याचा प्रयत्न करेन आणि त्यावेळी माझी टार्गेट पुन्हा 25,380पर्यंत असू शकतात. मग आता समजा गॅपअपच झाला, गॅपअप झाला तर गॅपअप सस्टेन होईल, मेंटेन होईल असं मला वाटत नाही आहे. कारण साधारण गॅपअप झाला तरी जोपर्यंत 25,550 ह्याच्यावर मार्केट टिकत नाही तोपर्यंत मी गॅपअपच्या केसमध्ये तेजीमध्ये जाणार नाही. आणि शक्यतो समजा जर 25,540च्या आसपास 25,550च्या आसपास जर ओपन होऊन रिव्हर्सल कॅन्डल मिळाली मला तिथं एखादी बेरिश कॅन्डल, तर ते बेरिश कॅन्डलचा स्टॉप लॉस किंवा आज जो हाय लागला आहे 25,712चा तो स्टॉप लॉस लावून मी 1-2चं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करेन. हा झाला निफ्टीचा व्ह्यू. आता निफ्टी कदाचित उद्या साईडवेजसुद्धा ठेवतील, काही सांगता येत नाही. त्यामुळं आज निफ्टीने चांगली मुवमेंट दिलेली आहे, पण ती इतकी चांगली नाही की बाबा ज्या बाजूला गेली त्या बाजूला पुन्हा वर गेली असं नाही, तिथून पुन्हा खाली आला. इंडेक्स गेले 4 दिवस ऑलरेडी रेंज बाउंडमध्ये आहे. उद्याचा शुक्रवारचा दिवससुद्धा रेंज बाउंडमध्ये ठेवू शकतात 4-5 दिवस 6 दिवस, आणि सोमवारी मग ह्याच्यामध्ये फार मोठी चांगली मुवमेंट येऊ शकते निफ्टीमध्ये असं मला वाटतं. आणि उद्या जर मुवमेंट आली तर आपल्याकडे लेवल्स पाहिजेत. त्या लेवलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गॅपअपची लेवल आहे ती 25,550. 25,550च्या वर जोपर्यंत मार्केट सस्टेन होत नाही तोपर्यंत मी तेजीमध्ये जाणार नाही. कदाचित मी 25,540-550ला एखादा पुढचा ट्राय करेन जर मला बेरिश कॅन्डल त्या ठिकाणी दिसली तर प्राईस सेक्शन बघून. बँक निफ्टीचा व्ह्यू आपण बघूया. बँक निफ्टीमध्ये 2 लेवल मला इम्पॉर्टंट दिसतात. एक 53,353 आणि दुसरी आहे 52,620. मार्केट गॅपअप ओपन झालं 53,350च्या आसपास ओपन झालं, तिथनं रिव्हर्सल कॅन्डल मिळाली, मी एखादा पुढचा ट्राय करेन आणि 53,360चा स्टॉप लॉस टाकेन. आणि माझं टार्गेटमध्ये सरळ 52,620 ते 52,700च्या आसपास असू शकतं. समजा मार्केट गॅपडाऊन ओपन झालं आणि 52,620च्या जवळपास कुठंतरी ओपन झालं, तिथनं बुलिश कॅन्डल मिळाली, तर मी त्या कॅन्डलचा लोचा स्टॉप लॉस टाकेन आणि बायचा ट्रेड घेईन. आणि 52,620च्या खाली जर ब्रेकडाऊन मिळालं, मार्केट कुठेतरी फ्लॅट ओपन झालं तर मी लगेच ट्रेड करणार नाही. या दोन्हीपैकी एक लेवल ब्रेक होण्याचा वाट बघणार. आणि 52,620चा जर ब्रेकडाऊन मिळाला तर मात्र पुन्हा आपण 52,300पर्यंत सहज येऊ शकतो. त्यामुळं 52,620चा ब्रेकडाऊन मिळाल्यानंतर मी एक 50-60 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून 52,300साठी प्रयत्न करेन. आणि जर 53,353 क्रॉस करून त्याच्यावर मार्केट सस्टेन झालं तर मग 53,500 ते 53,700 या टार्गेटसाठी मी प्रयत्न करेन. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. हा व्हिडिओ बघून जर आपण एखादा ट्रेड घेतला आणि त्यामध्ये आपला फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. त्यामुळं आपण आपली सतत विवेकबुद्धी वापरावी, आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधावा आणि आपल्या जबाबदारीवर ट्रेड करावा ही नम्र विनंती. धन्यवाद.